आजचा व्हिडिओ आहे ना, तर एक म्हणजे महत्त्वाचं सांगायचं आहे की आपण गृहिणी काय करतो, एक ठराविकपर्यंतच आपल्याला माहिती असते, नंतर सगळीकडे झाली मग ऐकून वगैरे असं हे करून माहिती असते. पण नवीनच जेव्हा काही घडतं समाजात त्याच्यापासून आपण खूप म्हणजे खूप लांब असतो की बाबा काय चाललं आहे काय नाही जगात, हे बरंच आपल्याला बऱ्याच कालावधीनंतर कळतं. आणि मग त्यामुळे काही गोष्टीत मग आपण काय होतं, आपण त्याला बळी पडतो. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत किंवा काय घडतं, कारण मी ही एक गृहिणीच आहे. तर काही वेळेला काय होतं, अशा माहिती ठेवणं आवश्यक असतं. काही वेळेला नाही पण आपल्यापर्यंत येते, काही वेळेला माझ्यापर्यंतही काही गोष्टी येत नाही. पण जर मला समजल्या तर मला तुमच्याशी त्या शेअर कराव्या वाटतात आणि नक्कीच या गोष्टी तुम्हीही शेअर कराव्या असं मला वाटतं. म्हणजे व्हिडिओ शेअर करावा यासाठी म्हणत नाही, तर त्या तुम्ही तोंडी सांगा, फोनवरून सांगा, मेसेजद्वारे सांगा, पण हे ना गेलं पाहिजे. कारण याला आपण खरोखर गृहिणी हे ठरू शकतो. कारण जर असे पुरुष अलर्ट असतात, पण आपण गृहिणी कसं एक वेगळ्या ह्याच्यात असतो, यासाठी हा व्हिडिओ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मकर संक्रांत येते आणि मकर संक्रांत येते तर नमस्कार, मी पद्मजा, राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आता मकर संक्रांत येते आणि मकर संक्रांत म्हटलं की कसं असतं, सगळी तयारी असते, साडी महत्त्वाचीच असते, तिळगुळ वाण हे महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे रांगोळी ही आपल्यासाठी महत्त्वाची असते. तर त्या रांगोळी आपण काढणार ती आपण हळदी कुंकवासाठी जे आपल्याकडे जे काही साहित्य आणतो ना, त्याच साहित्यातून पटकन आणि सुंदरशी कशी रांगोळी काढता येईल. कारण मग जर आपल्याला रांगोळी काढायची तर ते रांगोळीची कलर, रांगोळी काढावीच, मी नेहमी सांगत असते उंबऱ्यावर रांगोळीनेच हे काढावी. पण आपण आज जे डेकोरेशन करतो ना, अलीकडे सगळ्यांकडे असतं की आज छोटंसं असं डेकोरेशन करतो छोटंसं. तर त्यासाठी पण लहान मुलं वगैरे असली किंवा घरात काही वेगळे हे असतील आणि आपण हळदी करायचं ठरलं असेल आणि कमी वेळ असेल, चटकन त्याच साहित्यातून कशी पटकन तयार करता येईल अशी रांगोळी दाखवणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे आणि जे काय आहे ते सगळं युजफुल आहे. जी काय माहिती आहे ना ते जेवण करता करता शेअर करणार आहे. कारण पाहुणे येणार आहेत, त्यामुळे जेवण करायचं आहे आणि ते करता करता शेअर करते किंवा काय माहिती माझ्यापर्यंत आली आहे. आणि असं अनेक प्रकारचं अनेक वेळा घडलेलं आहे. पण हे जे आहे ना ते आपण त्यात चटकन क्लिक होणार नाही आणि आपलं असंही होणार नाही आणि आपण त्यात कदाचित अडकू शकतो, यासाठी मी करते. चला तर व्हिडिओ कंटिन्यू करूया. अचानक बघा पाहुणे एक यायचं ठरतं आणि मग घरात थोडंफार साहित्य असतं. पूर्वी प्लॅन असेल तर कसं सगळं आपलं ठरलेलं असतं. तर अशा वेळेला मग भाजी आमटीचा जास्तीत जास्त प्रश्न पडतो. तर अशा वेळेला मग भाजी आमटीसुद्धा एक करता येईल आणि ही भाजी पण छान होते असलेल्या साहित्यात. म्हणजे घरात जे आपल्याकडे साहित्य जे काय त्यात पण होते, तेही बघा, तेही दाखवते, ते शेअर करतेच. आणि त्याचबरोबर आणि महत्त्वपूर्ण माहिती सांगते. तेच मी सुरुवातीला म्हटलं, व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की बाबा महत्त्वपूर्ण माहिती म्हणजे असं की आपण आता बघा घर बसल्या सगळे बहुतेक व्यवहार जे घर बसल्या करतो, फोनवरून, फोनपे, गुगल पे, सगळी जी काय बिलं भरायची आहेत, काय जे असेल ते फोनवरूनच जास्तीत जास्त करत असतो. म्हणजे पूर्वी ज्या काही गोष्टी आपल्याला अवघड वाटत होत्या की जाऊनच कोणती बिलं भरायची काय करायचं, तर ते सगळं चटकन अगदी एका क्षणात होतात. पण तेवढेच जितके त्याचे आपल्याला फायदे मिळतात ना, तितकेच काही प्रमाणात तोटेही आहेत आणि ते घडत आहेत सध्या. त्याची सध्या अनेक गोष्टीतून आपल्याला माहिती मिळत असते, पण ती बरीचशी आपल्याला गृहिणींना तर ना बऱ्याच कालावधीनंतर मिळत असते की असं झालं, अशामुळे असं होतं, असं आपल्याला ते हॅक करू शकतात, हे सगळं आपल्याला बऱ्याच कालावधीनंतर समजतं. आणि त्याला जेंट्स पण बळी पडतातच, त्याबरोबर ज्या वर्किंग वुमन असतात त्या बळी पडतात आणि गृहिणी तर मग पडतात असं होतं. अगदी एज्युकेटेड, अगदी ऑफिसर वगैरे अशाही ह्याच्यावरचे पोस्टवरची लोकही त्याला बळी पडतात. आणि त्यांची कारणं जी असतात किंवा ती जे काय असं आपल्यासमोर चित्र उभं करतात ना, त्याला आपण बळी पडतो असं होतं. पूर्वी बघा पार्सल आलं आहे तुमचं आणि मग ते तुम्ही घेऊन जा, मग घेऊन जाण्यासाठी एवढे पैसे भरा, असं वगैरे. म्हणजे प्रत्येक ह्याच्यात वेगवेगळे आयडिया वापरत असतात. म्हणजे बघा पार्सल आलेलं आहे आणि त्याचा पत्ता चुकलेला आहे आणि तो पत्ता व्यवस्थित द्या. आणि मग आपण त्यांना सांगायला लागलं ना तोंडी, तर ती म्हणतात नाही तुम्हीच तो भरा, म्हणजे तुम्हीच तो फिल करा. तर त्याप्रमाणे त्यांचे ना आणि मग त्यांचा मेसेज येतो, मग आपण त्यात ते सगळं फिल करायचं आणि एवढे पैसे भरा. म्हणजे अगदी थोडेच पैसे असतात बाबा, एवढे 25 रुपये भरा, 40 रुपये भरा, असं असतं. आपल्याला वाटतं की काय कमी पैसे आहेत, चला भरा. पण ते एकदा ते आपण भरलं की सगळं अकाउंट आपलं ते रिकामं होऊन जातं.
किंवा दुसरं म्हणजे मी बँकेतून बोलतो आहे आणि मग एखादा मोठा व्यवहार झाला आहे का अलीकडे तुमचा, मग आपला एखादा झालेला असेल, खरेदी असेल घरात काय किंवा दवाखान्यावर होतो काही वेळेला मोठा, आणि मग आपण हो म्हटलं की ती मग सांगतात की तुमचं KYC वगैरे अपडेट नव्हतं आणि हा एवढा मोठा व्यवहार झालेला आहे, तेव्हा आता तुमचं सगळं ते, त्यामुळे तुमचं अकाउंट ब्लॉक केलेलं आहे आणि त्यासाठी आता तुमचं सगळं नाव वगैरे किंवा तुमचं OTP वगैरे सगळं ते मागतात, पिन नंबर वगैरे सगळं मागतात. खरं म्हणजे बऱ्याच वेळेला आपण ऐकतो की बाबा द्यायचा नसतो कोणाला OTP म्हणा किंवा आपला पिन नंबर असतो, बँक अकाउंट नंबर असतो, तो कुणाशी शेअर करायचा नसतो. हे आपण अनेक वेळा ऐकलेलं आहे. पण त्यापेक्षाही पुढे जाऊन आता अलीकडं असं घडतं आहे की बाबा मीही ती आजच गोष्ट पाहिली आधी आणि म्हटलं शेअर करावं, कारण मला दुसरा व्हिडिओ शेअर करायचा होता, पण म्हटलं हा महत्त्वाचा आहे म्हणून हे मी शेअर करते तुमच्याशी गोष्ट. की आत्ता बघा कोरोनाचा काळ अगदी आत्ता अलीकडंच होऊन गेलेला आहे आणि त्यानंतर पण आत्ता काय म्हणत आहेत की बाबा आता पुन्हा हे आलेलं आहे. खरं म्हणजे तसं काहीही नाही असं म्हणत आहेत की बाबा कोरोना इतका ते काही हे नाही आहे, अशा अफवा उठवत आहेत. पण त्याचबरोबर आता असं येतं की बाबा फोन येतो आपल्याला एक आणि मध्ये नाव वगैरे सगळं विचारतात, वय वगैरे सगळं विचारतात किंवा कोण माणसं आहेत, किती माणसं आहेत कुटुंबात, असं सगळं विचारतात आणि म्हणतात आणि सुरुवातीलाच ती काय सांगतात, आम्ही हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलतो आहे, सर्वे चालू आहे आणि अशी अशी तुमची माहिती पाहिजे. आणि आपल्याला गृहिणींना काय माहिती नसतं आणि आपण सांगतो ते सगळं. आणि तेव्हा बघा लस देत होते, इंजेक्शन असायची 2 आपण घेतली जायची. तर ती म्हणायची तुम्ही असं ऑप्शन येतील तुम्हाला की इंजेक्शन घेतलं आहे काय 1 दाबा आणि इंजेक्शन घेतलं नसेल तर 2 नंबर दाबा असं. तर अशा वेळेला आपण घाई गडबडीत 1 नंबर किंवा 2 नंबर दाबला तर आपला फोन हॅक होतो आणि त्याचबरोबर आपले बँक अकाउंटचे डिटेल्स आहेत तेही सगळे हॅक होतात. आणि हे फसवण्याचे असे काही वेगवेगळे यांचे फंडे आहेत ना, प्रत्येक वेळेला बातमी बघितली, प्रत्येक वेळेला वेगळा ह्याचा यूज केलेला असतो त्यांनी. म्हणजे आपलं पार्सल यायचं असेल किंवा आपण एखादी मोठी खरेदी केली असेल, आता कोरोनाच्या काळात सगळ्यांनीच घेतलेली होती इंजेक्शनं, तर अशा गोष्टींचा वापर करून ती हॅक करतात. तर आता ही गोष्ट तुम्ही आता ऐकतायत, गोष्ट म्हणजे हे खरोखर घडतं आहे आता. तर तुम्हीही अनेकांशी शेअर करावी ज्यामुळे कुणाची फसवणूक होणार नाही. तर ही भाजी मी तुम्हाला म्हटलं की चटकन आपल्याकडे काय नसेल भाजी आमटीला किंवा वेळ कमी असेल तर भाजी आमटी एकच हा पर्याय होऊ शकतो. तर बटाटे असले, खोबरं ओलं असलं की चटकन होऊ शकते. तर यासाठी मी काय काय वापरलं चटकन थोडक्यात सांगते. तुम्ही पाहिलंच असेल ते कशी फोडणी केली, फक्त वाटण त्यात घातलेलं ते सांगते. तर खोबरं होतं, लसूण, आलं, कोथिंबीर आणि एक कच्चा कांदा, त्याचं वाटण केलेलं, त्याची मस्तपैकी भाजी केलेली, गुलाबजाम होतेच, तळलं आणि मसूर पुलाव केला आणि चपाती केली. असं चटकन झालं. तर आता संक्रांत येते, मकर संक्रांत, तर त्यासाठी आपल्याला रांगोळ्या काढायच्या असतात. तर हे घरात जे काय आपण साहित्य आणलेलं असतं हळदी कुंकवासाठी तर त्यातनंच होतं. गहू असतोच, तर काहीजण ओटीही भरतात गव्हाणे. मी गेल्या वर्षी शेअर केलेली आहे की बाबा हळदी कुंकू करताना काय काय करावं, कसं करावं सोप्या पद्धतीने, ज्यांना कोणाला माहीत नसेल तर तो गेल्या वर्षी आपला व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर. तर हे आता गहू घेतलेले आहेत मी एका तांबडात आणि तर मध्ये गुलाबाचं फूल, आपण फुलं आणतोच सुवासिनींना देण्यासाठी, विड्याची पानं आणतो कारण सुवासिनींना आपण विडे देतो, म्हणजे काही ठिकाणी देतात विडे, आणि त्यावर तांदूळ जे काही घरात असतातच तर ते त्यावर ठेवलेले आहेत. अशी पानं एकसारखी गोल अशी छान ही केलेली आहेत आणि त्यावर तांदूळ मुठीने हे केलेले आहेत आणि ही चटकन होणारी आहे बघा. आणि सुपाऱ्या, मग सुपाऱ्या आपल्याकडे पूजेसाठी असतात ना, त्यावर ठेवल्या तरी चालतं. म्हणजे बघा घरातलं जे काही साहित्य आपण आणलेलं असतं ना तेच वापरून हे केलेलं आहे. आणि हेच एकच ही वेगवेगळ्या प्रकारे करता येते, रांगोळी ठेवता येते, ते दाखवते. तर ही अशी पहिल्या प्रकारे मी मध्ये फूल ठेवलेलं आहे आणि छोटी छोटी बुडुकली आपण संक्रांतीत पूजतो ना त्यात पण भरून ठेवलेल्या आहे, तिळगुळ वगैरे, हळद कुंकू. आता त्याच ह्याच्यात फक्त बांगड्या ठेवलेल्या आहेत, तर ती झाली वेगळी. असं एकाच रांगोळीपासून आपण वेगवेगळी करू शकतो. त्याच्या पुढेही आणि आहे रांगोळी. तर बघा आजच्या व्हिडिओत अचानक पाहुणे येणार असतील तर भाजी आमटीचा एकच पर्याय आणि घरात असलेल्या साहित्यातून करण्यासाठी पटकन होणारी रेसिपी. त्याचबरोबर हॅकर्स कसे आपल्याला हॅक करतात आणि या मकर संक्रांतीच्या रांगोळी यातली कोणतीही गोष्ट तुम्हाला युजफुल ठरत असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसल्यास प्लीज सबस्क्राईब करा, किंवा हा व्हिडिओ तुम्ही नवीनच पाहत असल्यास प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.
तोपर्यंत नमस्कार.